विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये निकम परिवाराने एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। निमित्त आहे बाबा पुंजो भग्गा निकम बाबांचा स्मृती दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। निसर्गामध्ये विलीन असणारे बाबांचे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी बुद्धपूजा देशना संपन्न होणार आहे। आपण सर्वांनी बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून बुद्धाची धम्मदेशना श्रवण करायची आहे। या निमित्ताने सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण जे काही दान पुण्य करत असतो, शील पालन करत असतो, देशनेचा आयोजन करत असतो, तर ते सर्व काही पुण्य आपण बाबांना समर्पित करणार आहोत। आजच्या दिनी जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो, हा निसर्गाचा नियम आहे। फरक एवढाच आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य केव्हा कधी कुठे म्हणजे मृत्यूला प्राप्त होईल हे आपण काही सांगू शकत नाही आणि त्यामुळे या निसर्गाच्या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे आणि जो मनुष्य या मरणधर्मीय या निसर्गाच्या नियमाला समजून घेत असतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सातत्याने कुशल कर्म पुण्यकर्म चांगल्या प्रकारची कर्म तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असतो आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असतं तर ते मिळालेलं आयुष्य आपण खूप चांगल्या प्रकारे शीलाचं अनुसरण करून सदाचाराचं अनुसरण करून नीतिमत्तेचं अनुसरण करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भगवंताचा धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी आहे। मनुष्याचं मन आणि मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार असतात या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा धम्म आपणा सर्वांना सहाय्य ठरत असतो आणि त्यामुळे मनुष्य आणि मनुष्याचं मन प्रसन्न होणे आनंदी होणे मनुष्याच्या चित्तातील राग द्वेष लोभ मोह मीपणा अहंपणा गर्व ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपल्या मनामध्ये मैत्री करुणा मुदिता उपेक्षा भाव प्रेम भाव जिव्हाळा आपुलकी या सर्व प्रकारच्या सद्गुणांचा विकास आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे आणि त्यामुळे बाह्य स्वरूपामध्ये बाह्य जर आपण जीवन जगत असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही आवश्यक असतं किंवा जे आवश्यक आपल्याला पाहिजे आहे तर त्या गोष्टींचं आचरण त्या गोष्टींचं अनुसरण मनुष्य या संसारामध्ये करत नाही। कधी कधी असं होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये बाह्य गोष्टींना मनुष्य अधिक वेळ देत असतो, म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची असते किंवा जी गोष्ट आपल्यासाठी आवश्यक असते तर ती गोष्ट मनुष्य करत नाही आणि ज्या गोष्टींची आवश्यकता नसते तर त्या गोष्टीसाठी मनुष्य आपल्या जीवनातला भरपूर वेळ देत असतो, भरपूर त्या गोष्टीसाठी मनुष्य खर्च करत असतो किंवा अन्य प्रकारे मनुष्य या वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य ज्ञानी आहे बुद्धिवान आहे प्रज्ञावान आहे तर तो मनुष्य आपल्या स्वतःच्या जीवनाला समजून घेत असतो, कारण आपलं जीवन मरणधर्मी आहे
या संसारामधला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक सत्व एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. मग तो राजा असो की रंक असो, तो गरीब असो की श्रीमंत असो, कुठल्या जातीतला, कुठल्या धर्मातला, कुठल्या कुळातला, कुठल्या संप्रदायाचा, कुठल्या देशातला, कुठल्या विदेशातला, याचा काही संबंध नाही. मृत्यू हा सर्वांना समान रूपाने येत असतो. मृत्यू आणि कर्म या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. जसं जन्म आहे तसा मृत्यू आहे, या सत्याला आपण स्वीकारलं पाहिजे. आणि जेवढं काही मिळालेलं आपल्याला आयुष्य असते, मग 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, 50 वर्षाचं, 100 वर्षाचं जे काही आयुष्य आपल्याला प्राप्त होत असते, तर ते आयुष्य आपण कशा प्रकारे जगलो याला विशेष महत्व आहे. आपण किती वर्ष जीवन जगलो यापेक्षा आपण कशा प्रकारे जीवन जगलो हे अत्यंत महत्वपूर्ण असते. आणि त्यामुळे हजारो वर्षापर्यंत एखादा मनुष्य जीवन जगत असेल, 100 वर्षापर्यंत एखादा मनुष्य जीवन जगत असेल, परंतु दुराचारी असेल, अकुशल कर्म करणारा, वाईट कर्म करणारा, पाप कर्म करणारा, तर त्या मनुष्याला तो जिवंत असून मृत्यूला प्राप्त झाला आहे अशा प्रकारचं म्हटलं जातं. परंतु एखादा सिलवान मनुष्य आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, मैत्रीयुक्त जीवन जगणारा आहे, तर तो मनुष्य मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपल्या सद्गुणाच्या द्वारा तो जिवंत असतो. आणि त्यामुळे नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी आवश्यक गोष्ट आपल्या जीवनामध्ये असते, तर ती आवश्यक गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटंसं उदाहरण, तुम्हाला एक छोटासा दृष्टांत, एक छोटीशी बोधकथा सांगतो की मनुष्याचं जीवन कसं आहे. म्हणजे कधी कधी तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी बोधकथा असतील, दृष्टांत असतील, उपमा असतील, याचा खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होत असतो. आणि तत्वज्ञान समजून घ्यायचं असतं त्यामधून. ते तत्वज्ञान समजून घेण्यासाठी कधी कधी त्यांचा खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होत असतो. तर एका नगरामध्ये एक राजा असतो आणि त्या राजाला म्हणजे 4 राण्या असतात. तर पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारची ती त्या काळामध्ये जी काही परिस्थिती होती किंवा त्या परिस्थितीला अनुसरून असं म्हटलं आहे की एका राजाला अनेक प्रकारच्या राण्या असत असत, अनेक प्रकारच्या पत्नी सुद्धा असत. तर एका राजाला 4 प्रकारच्या राण्या असतात. तर पहिल्या प्रकारची जी राणी असते, तर त्या राणीवरती राजा खूप म्हणजे प्रेम करत असतो, खूप तिला जीव लावत असतो. तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा तो सातत्याने म्हणजे प्रयत्न करत असतो. आणि सदा सर्व काळ तिच्या सहवासामध्ये राहावं अशा प्रकारचे त्याला वाटत असतं. आणि तिचा सहवास त्याला प्रिय वाटत असतो. त्याच्यानंतर दुसरी सुद्धा म्हणजे राणी असते, त्या दुसऱ्या राणीवर सुद्धा तो प्रेम करत असतो, परंतु म्हणजे जसं पाहिजे तसं एवढं काही विशेष असं तो प्रेम मात्र करत नाही. प्रसंगाला अनुरूप तो तिच्याकडे जात असतो, तिला वेळ देत असतो. आणि कधी कधी तिला तो प्रेम करत असतो अशा प्रकारची भावना त्याच्या चित्तामध्ये असते. परंतु जसं पहिल्या राणीला तो देत असतो वेळ, तशा प्रकारचा वेळ त्याला त्या दुसऱ्या राणीला काय तो देत नसतो. तिसरी राणी असते, तर तिसऱ्या राणीला सुद्धा तो खूप वेळ देत असतो. आणि तिसरी राणीवरती म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं त्याचं प्रेम असते, जीव असते. आणि तिसऱ्या राणीला मात्र तो विशेष प्रकारे सुद्धा जोपासतो, सांभाळत असतो. आणि तिच्यावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं तो प्रेम करत असतो. चौथ्या प्रकारची राणी असते, हिच्याकडे मात्र तो पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. कधीतरी एखाद्या वेळेस क्वचित त्याला तिची जर आठवण झाली असेल, तर तिच्याकडे तो जात असतो, तिला बोलत असतो, हे सर्व प्रकारचं कर्म तिचं करत असतो. परंतु ती राणी त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचं प्रेम करत असते. जेव्हा जेव्हा प्रसंग येत असतो तेव्हा तेव्हा त्या प्रसंगाला अनुसरून ती जीवन जगत असते. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या 4 राण्या एका राजाला असतात. दृष्टांत दृष्टांत आहे, उदाहरण उदाहरण आहे समजून घेण्यासाठी. तर मग ह्या राण्या कोणत्या आहे, ह्या राण्या कोणत्या प्रकारच्या आहे, राजा कोण आहे, राजा कशाला म्हटलं जातं, किंवा त्या राण्या ज्या आहेत तर त्या राण्या कोण आहेत. तर पहिल्या प्रकारची जी राणी असते, राजा म्हणजे आपण स्वतः असतो. या संसारामध्ये या ज्या 4 प्रकारच्या राण्या असतात, या 4 प्रकारच्या राण्या प्रत्येक व्यक्तीला असतात. मग ती स्त्री जरी असेल तर स्त्रीला सुद्धा ह्या 4 राण्या असतात. आणि पुरुष असेल तर पुरुषाला सुद्धा ह्या 4 राण्या असतात. या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला ह्या 4 प्रकारच्या राण्या असतात. राजा म्हणजे आपण स्वतः, राजा म्हणजे आपण स्वतः. आणि जी पहिली राणी असते म्हणजे मनुष्याला असं म्हटलंय की पहिली राणी जी मनुष्याची असते, तर ती पहिली मनुष्याची राणी आपली पद आणि प्रतिष्ठा असते. पद आणि प्रतिष्ठा म्हणजे आपल्याकडे असणारं जे काही पद आहे, आपली जी काही प्रतिष्ठा आहे,
तर प्रतिष्ठा आणि पद सांभाळण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो। अनेक लोकांना आपल्या पदाबद्दल, आपल्या प्रतिष्ठेबद्दल मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या असतो। कारण पद आहे, एक मोठमोठ्या उद्यावरती मनुष्य असतो, मोठ्या एखाद्या पदावरती असतो, तर त्या पदाचा गर्व त्या मनुष्याला असतो आणि त्या पदाच्या गर्वामध्ये तो मनुष्य जीवन जगत असतो। तो एखाद्या पदावरती जर असेल तर त्याचा जीवन जगण्याची जी काही शैली असते, मग घरामध्ये सुद्धा तो आपल्या पदाप्रमाणे जीवन जगत असतो, बाहेर सुद्धा आपल्या पदाप्रमाणे जीवन जगत असतो, समाजामध्ये गेल्यानंतर सुद्धा तो आपल्या पदाप्रमाणे म्हणजे जीवन जगत असतो। म्हणजे एक प्रकारे केवळ पदावरती त्याचं प्रेम विशेष रूपाने असतं आणि केवळ माझं पद आणि मी आणि माझ्यासाठी अशा प्रकारे त्याच्या मनाची भावना असते आणि तशाच प्रकारचं तो जीवन जगत असतो। ही पहिल्या प्रकारची राणी। दुसऱ्या प्रकारची जी राणी असते, तर दुसऱ्या प्रकारची राणी ही आपली जी काही अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, नातेबंधू असतात आणि मित्रमंडळी असतात, ही तिसऱ्या प्रकारची राणी, दुसऱ्या प्रकारची राणी असते। आणि हे जे काही अपतेष्ट आपले असतात, नातेवाईक असतात, नातेबंधू असतात, मित्रमंडळी असतात, तर ते सुद्धा आपण कधीतरी आपल्या अपतेष्टांना, नातेवाईकांना यांना त्यांना वेळ देत असतो, फारसं काही मनुष्य तशा प्रकारचा वेळ देत नसतो। आणि तिसऱ्या प्रकारची राणी म्हणजे संपत्ती आपली, आपल्याकडे असणारी जी काही धन दौलत आहे, आपली संपत्ती आहे, तर ही संपत्ती म्हणजे आपली तिसऱ्या प्रकारची राणी। आणि चौथ्या प्रकारची राणी म्हणजे आपले कर्म, आपण जे काही कर्म करतो असतो जीवन जगत असताना, तर त्याला चौथ्या प्रकारची राणी असं म्हटलं आहे। जेव्हा राजा मृत्यूला प्राप्त होत असतो, तर त्या चारही राण्यांना तो बोलवतो, असं म्हटलं की चारही राण्यांना तो बोलवतो आणि बोलवल्यानंतर तो असं म्हणतो की पहिल्या राणीला की मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, मी आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, तर तू माझ्यासोबत येणार आहे का, माझ्यासोबत येणार आहे का? तर ती म्हणते की मी काही तुमच्यासोबत येणार नाही। दुसरी राणी म्हणते मी स्मशानापर्यंत, म्हणजे आपले अपतेष्ट, नातेवाईक, नातेबंधू कुठपर्यंत येतात? केवळ स्मशानापर्यंत आपल्याला सोबत येत असतात, आपली पद प्रतिष्ठा मान सन्मान काय आपल्या सोबत येत नाही। आणि तिसऱ्या प्रकारची राणी म्हणते की मी तर तुमच्या सोबत येत नाही, परंतु तुम्ही मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर मी मात्र दुसऱ्यांची होणार आहे। कारण संपत्ती असते आपली, ऐक ना, मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर संपत्ती दुसऱ्याची होत असते। कधी कधी तर बघा असं होते, इकडे माता पिता मृत्यूला प्राप्त होत असतात आणि संपत्तीसाठी भावाभावामध्ये वाद होतो, बहिणी बहिणी मध्ये वाद होतो, अपतिष्ठामध्ये वाद होत असतो। म्हणजे संपत्तीमुळे कधी कधी बघा वादविवाद सुद्धा होत असतात, भांडण सुद्धा होत असतात। आणि ही संपत्ती कमावण्यासाठी मनुष्य आपल्या जीवनाची संपूर्ण हयात म्हणजे घालत असतो, संपूर्ण जीवन मनुष्य संपत्ती प्राप्त करणे, अगदी सकाळपासून म्हणजे रात्रभर जे काही परिश्रम मनुष्य करतो, मेहनत करतो, कबाड कष्ट करत असतो, तर धनसंपदा कमावण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या प्रती संपत्तीची जी लालसा आहे, तर ही संपत्तीची लालसा त्या मनुष्याला गुलाम बनवत असते। त्या संपत्तीची लालसा जी आहे, तर संपत्ती मनुष्याला गुलाम बनवत नसून संपत्तीच्या प्रती असणारी जी लालसा असते, ती लालसा मनुष्याला गुलाम बनवत असते। आणि त्यामुळे संपत्तीच्या प्रती मनुष्य विशेष आसक्ती ठेवत असतो आणि त्यामुळे परिणामतः तो दुःखाला प्राप्त होत असतो। आणि चौथ्या प्रकारची जी राणी असते ती म्हणजे आपले कर्म आहे। कर्माकडे बघा विशेष लक्ष मनुष्य देत नाही, चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, असा भाव फार कमी लोकांच्या चित्तामध्ये, मनामध्ये निर्माण होत असतो। कारण कर्माकडे मनुष्यांचं लक्ष नसतं, मनुष्य केवळ बाह्य बाह्य जीवन जगत असतो आणि बाह्य वरकरणी जीवन जगत असल्यामुळे कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं बघ। कर्म म्हणजे आपण कार्य, म्हणजे जीवनामध्ये जे काही आपण कार्य करत असतो, काया वाचा मनाने जे काही आपण कर्म करत असतो, तर ते कर्म अत्यंत परिशुद्ध असावे, अत्यंत निर्मळ असावे। कारण या संसारामध्ये आपल्या सोबत जर येणारी कोणती गोष्ट असेल, तर ते म्हणजे आपले कर्म असतात। आपली संपत्ती आपल्या सोबत येते का? आपण जेवढी संपत्ती कमावत असतो ती संपत्ती आपल्या सोबत येते, आपले अपतिष्ठ, आपले नातेवाईक, आपलं पद प्रतिष्ठा आपल्या कोणीही सोबत येत नसते। भगवंत असे म्हणतात की ना माता पिता म्हणजे आपली धनसंपत्ती ना वारस असते, आपले पुत्र पुत्री ना आपले वारस असतात, आपले अपतिष्ठ, आपले नातेवाईक वारस नसतात, तर आपले वारस जर कोण असेल खरं, तर ते म्हणजे आपले कर्म असतात। कारण कर्म हे वारसा रूपाने आपल्या सोबत येत असतात। म्हणजे जशा प्रकारचे कर्म तुम्ही करसाल, तशा प्रकारचं सुख आणि दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होत असते। आणि स्वर्ग आणि नरकाची जी व्याख्या म्हणजे केल्या गेलेली आहे, तर स्वर्ग इथेच दिसतो आणि नरक सुद्धा आपल्याला इथेच दिसत असतो। एखादा मनुष्य मलमूत्रा पडत असेल
एकदा मलमूत्रामध्ये पडला मनुष्य 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने अशा प्रकारे जर तो मनुष्य जीवन जगत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणसाल, सुखाचं जीवन म्हणसाल का? बिलकुल नाही आहे. कारण ते तर नरक यातना आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये आपल्याला डोळ्याने पाहणाऱ्या त्या नरक यातना आपल्याला दिसत असतात. कारण मलमूत्रामध्ये पडतो, ज्या मलमूत्रांचा आपण द्वेष करतो, तिरस्कार करतो, ते अगदी आपल्या जवळ पडलेलं असतं. आणि अशा अवस्थेमध्ये मनुष्य असा विचार करतो की आता मला मृत्यू यायला पाहिजे, आता मी मरायला पाहिजे. तरी सुद्धा मनुष्य बघा कधी कधी मृत्यूला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे मग लोक विचार करतात की बाबा कधी जाते, कारण स्वतःला त्रास होते, नातेवाईकांना त्रास होते, अपतिष्ठांना त्रास होते, तरी सुद्धा मनुष्य कधी कधी बघा मृत्यूला प्राप्त होत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की जो पर्यंत कर्माचा हिशोब आपल्या चुकला जात नाही तोपर्यंत आपण मृत्यूला कधी प्राप्त होत नसतो. आणि त्यामुळे कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये. कधी कधी बघा एखादा मनुष्य चालता बोलता सहज मृत्यूला प्राप्त होतो. आपण म्हणतो अहो मी सकाळीच त्याला भेटलो, सकाळीच त्याला बोललो, एकदम चांगला होता, धष्टपुष्ट होता आणि मृत्यूला प्राप्त झाला. सहज चालता बोलता जो मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो तेच तर खऱ्या अर्थानं पुण्यकर्म आहे, तेच तर कुशल कर्म आहे. म्हणजे चालता बोलता कोणालाही त्रास न देणे, स्वतः त्रास न करणे आणि इतरांना त्रास न देणे, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जर एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असेल तर ते कुशल कर्म आहे, ते पुण्यकर्म आहे, त्याने चांगले कर्म केले म्हणून तो सहजगत्या मृत्यूला प्राप्त झाला. कारण हसता हसता मृत्यूला प्राप्त होणे, सहज बोलता चालता मृत्यूला प्राप्त होणे, धष्टपुष्ट असताना मृत्यूला प्राप्त होणे हे त्याच्या कुशल कर्माचं एक लक्षण असते. आणि त्यामुळे कर्म हे आपल्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आपण जशा प्रकारचे कर्म करू, म्हणजे जमिनीमध्ये जशा प्रकारचं तुम्ही बी पेरसाल तसं ते उगवणार आहे. तुम्ही जर चांगले कर्म केले तर चांगलं उगवणार आहे, जर तुम्ही जर वाईट कर्म केले तर वाईटच उगवणार आहे. आणि त्यामुळे कर्म हे आपले वारस असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो बघा सिकंदराचं उदाहरण, की जगाला जिंकण्यासाठी जो निघालेला सिकंदर आहे, ऐकलं सिकंदरचं तुम्ही नाव ऐकलं असेल पिक्चरमध्ये, मूवीमध्ये वगैरे, आहे की नाही? म्हणजे जगाला जिंकण्यासाठी निघालेला जो अत्यंत शूरवीर असतो, बलवान असतो, जगाला जिंकण्यासाठी येतो, पूर्ण जग जिंकतो. भारतावरती सुद्धा तो आक्रमण करत असतो. भारतातील काही राज्यांना सुद्धा, तक्षशिला असेल, नालंदा असेल, अशा प्रकारच्या राज्यांना सुद्धा तो जिंकतो. आणि शेवटी जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो तर मृत्यूला प्राप्त होत असताना बघा या संसारामध्ये जगातील लोकांना 3 प्रकारचे संदेश देऊन तो मृत्यूला प्राप्त होतो. तो मृत्यूच्या पूर्वी आपल्या सेवकांना म्हणतो की बघा माझ्या ह्या 3 प्रकारच्या इच्छा आहे, या 3ही प्रकारच्या माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा. तर सैनिक म्हणतात की सांगा, सेनापती म्हणतो सांगा तुमच्या काय इच्छा आहे. तर तो म्हणतो जेव्हा मी मृत्यूला प्राप्त झालो, म्हणजे मी जर मृत्यूला प्राप्त झालो तर तेव्हा माझा जो जनाजा आहे, म्हणजे माझी जी प्रेत यात्रा आहे, तर त्या प्रेत यात्रे म्हणजे जे वैद्य जी माझी उपचार करत होते, 4 प्रकारचे जगातील सर्वश्रेष्ठ वैद्य त्याचा उपचार करत होते, तर तो असं म्हणतो की या 4 वैद्यांच्या खांद्यावरती माझी प्रेत यात्रा तुम्ही काढा. का काढा? जगाला कळू द्या, जगाला संदेश द्या की जगातील सर्वश्रेष्ठ हे 4 प्रकारचे वैद्य माझ्याकडे असून सुद्धा एका दिवसाचं आयुष्य सुद्धा मी वाढू शकलो नाही. मनुष्याचं आयुष्य वाढते का? जेवढे कर्म ठरलेले असतात मनुष्याचे तेवढेच बघा मनुष्याला प्राप्त होते. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल बघा, अनेक लोक मृत्यूला प्राप्त झाले. असंख्य लोक, तरुण असतील, म्हातारे असतील, वृद्ध असतील, म्हणजे कोणत्याही स्तरातले, कोणत्याही अवस्थेमध्ये लोक मृत्यूला प्राप्त झाले. कारण मृत्यू हा मनुष्याच्या जीवनामध्ये सत्य आहे आणि त्या सत्याचा सातत्याने आपण स्वीकार केला पाहिजे. आणि त्यामुळे सांगतो की आपल्याकडे कितीही डॉक्टर मोठे असतील, आपल्याकडे कितीही संपत्ती असेल, तरी सुद्धा आपण एकाही दिवसाचं आयुष्य आपलं वाढू शकत नाही, हा जगाला तो संदेश देतो. त्यानंतर तो असं म्हणतो की मी जेवढी काही संपत्ती कमावलेली आहे, कारण तो जिथे जिथे जात असे तिथे तिथे लोकांचा नरसंहार करत असे, लोकांना मारत असे, त्यांची संपत्ती लुटत असे. तो म्हणतो मी असंख्य संपत्ती लुटलेली आहे, ही सर्वच्या सर्व संपत्ती तुम्ही जमिनीवरती अथरून द्या आणि त्या सोन्यावरून माझी जनाजा तुम्ही काढा. कारण लोकांना कळू द्या आता ही जी संपत्ती आहे ती संपत्ती माझ्यासाठी माती मूल आहे, त्या संपत्तीचा माझ्यासाठी काही उपयोग नाही आहे. मी ही संपत्ती कमवण्यासाठी एवढे परिश्रम घेतले, एवढं मेहनत घेतली, एवढ्या लोकांना मारलं, परंतु ही संपत्ती माझं एका दिवसाचं आयुष्य सुद्धा वाढू शकले नाही आहे. कारण बघा कधी कधी आपण म्हणतो डॉक्टरांना, हॉस्पिटलला गेलं की डॉक्टर साहेब जेवढे लागतील तेवढे पैसे घ्या, ऐक ना, परंतु आमचा माणूस वाचला पाहिजे, याला जीवदान द्या, तुम्ही जेवढे म्हणसाल तेवढे आम्ही पैसे देतो. तेव्हा डॉक्टर असं म्हणतो की मी काही करू शकत नाही, ऐका, कारण तुम्ही किती पैसे जरी लावले
तरी शेवटी त्याचे कर्म असतील आणि मग डॉक्टर वर म्हणतात किंवा देवाच्या भरोश्यावर सर्व काही आहे असं म्हणतात ते. परंतु शेवटी कसं असतं की कर्म कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात. जेवढे कर्म मनुष्याचे असतात तेवढेच मनुष्य जगतो. जेवढे कर्म संपले, आयुष्य संपले की मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. आपण पैशाने वाढू शकत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टीने ते आयुष्य आपण वाढू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की माझी जी माझं जे शेव आहे, माझं जे शरीर आहे मृत शरीर, तर ते माझ्या पेटीच्या वर माझे दोन्ही हात असू द्या. जगाला कळू द्या, जगाला जिंकण्यासाठी निघालेला सिकंदर खाली हाताने आला होता आणि मृत्यूच्या नंतर तो खाली हाताने जात आहे. म्हणून तो म्हणतो खाली हात आया तू खाली हात जायगा, असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. म्हणजे मनुष्य बघा जन्मताना सोबत काय आणतो, काहीच आणत नाही. मातेच्या गर्भातून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा आपलं असं म्हणून तो काहीही आणत नाही. आणि मृत्यूच्या नंतर जेव्हा मृत्यूला जो प्राप्त होतो तेव्हा ज्याला भौतिक मी माझं माझ्यासाठी तो असं म्हणतो, तर त्याच्याबद्दल तो सोबत काही घेऊन जात नाही. सोबत काय जाते तर मनुष्याच्या कर्म जात असतात. चांगला जर मनुष्य कर्म करणारा असेल तर लोक म्हणतात की भला माणूस होता, हो चांगला माणूस होता, आणखी काही दिवस जगायला पाहिजे होता असं लोक म्हणतात. कारण चांगला जर असेल तर, वाईट जर असेल तर लोक म्हणतात बरं झालं जमिनीचा भार गेला, आहे की नाही, बरं झालं मृत्यूला प्राप्त झाला, असंही लोक म्हणतात. कारण त्रास देणारा मनुष्य, वाईट मनुष्य, त्याच्याप्रती लोक अशा प्रकारची भावना व्यक्त करतात बघा. आणि त्यामुळे या संसारामध्ये तो असं म्हणतो की मी म्हणजे एवढं संपत्ती कमावली, एवढं धन कमावलं, परंतु खाली हाताने मी जात आहे. कारण आपण इथे काहीही आपल्या सोबत घेऊन जात नाही. संसारामध्ये जीवन जगत असताना बघा मनुष्य मी माझं माझ्यासाठी अशा प्रकारची भावना करतो, वैरत्व करतो, वाद करतो, विवाद करतो, भांडण करतो, तंटे करतो. अगदी भावाभावांमध्ये वैरत्व असते, बहिणी बहिणीमध्ये वैरत्व असते, माता पित्यांच्या प्रती वैरत्वाची भावना असते, आपतेष्टांच्या प्रती, नातेवाईकांच्या प्रती. म्हणजे अशा प्रकारे राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकारामध्ये बघा मनुष्य जीवन जगत असतो. परंतु वास्तविक पाहता मनुष्याच्या जीवनामध्ये स्वतःच असं काहीही नसते. सर्व काही मनुष्याला सोडून जावं लागतं. परंतु मनुष्याला हे सर्व समजते, परंतु मनुष्य तरी सुद्धा या गोष्टींना त्यागण्याचा प्रयत्न करत नाही, याला सोडत नाही. आणि त्याच्यासाठी मनुष्य चिपकाव धरत असतो, त्याला चिटकून राहतो. आणि त्यामुळे मनुष्याला बघा दुःख होत असते आणि दुःखी मनुष्य जीवन जगतो. भगवंत असे म्हणतात की जेवढ्या तृष्णा, जेवढ्या इच्छा, आकांक्षा आपण आपल्या मनामध्ये ठेवल्या तेवढं दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या मनामध्ये बंधुभाव निर्माण केला पाहिजे, मैत्रीची भावना निर्माण केली पाहिजे. नाही वेरे न वेराने समंतिधं कुदाचनं अवेरेनच समंती यस धमो सनंतनो, अशा प्रकारे भगवंतानी म्हटलं. म्हणजे वैराने वैर या संसारामध्ये कधी नष्ट होत नाही. जर वैराला जर नष्ट करायचं असेल तर तुमच्यामध्ये मैत्री धम्म, मैत्री भावना तुम्ही केली पाहिजे. मैत्री धम्म हाच सनातन धम्म आहे. म्हणजे हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून चाललेला हा संसाराचा धम्म आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगल्या प्रकारचं कर्म करावं. आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या काढण्याचा प्रयत्न करावा. आपण मैत्री भावनेने, बंधुभावाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने हे मानवी जीवन बघा अत्यंत नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. आपल्या काहीने कधी आपण प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. आपल्या वाणीने कधी आपण खोटं बोलू नये, निंदा नालस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपण आपल्या मनाने कधी राग, द्वेष, लोभ आपल्या चित्तामध्ये कधी उत्पन्न करू नये. आपण नेहमी चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या निमित्ताने बाबांच्या जलदान विधीच्या निमित्ताने जे काही आपण दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने निकम बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. बाबांच्या जाण्यामुळे आपणास जे काही दुःख झालंय ते दुःख बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं